नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुमच्या घरात आजार असेल, व्याधी असेल, रोग असेल, दुखणं असेल, तर गुरुचरित्राचा कोणता अध्याय वाचावा? कारण गुरुचरित्रामध्ये खूप शक्ती आहे, चमत्कारी शक्ती आहे. जर आपण निरंतर नित्यनियमाने गुरुचरित्राचे पारायण केले तर लाभ तर होतातच, पण आजकाल या धावपळीच्या जीवनात, धकाधकीच्या जीवनात सगळ्यांनाच नियमांचे पालन करून गुरुचरित्र करणं शक्य नसतं. मग यासाठी वेगवेगळे अध्याय आहेत, ज्याचे वेगवेगळे लाभ आहेत. तसाच एक अध्याय आहे जो आजारपणासाठी, व्याधीसाठी, रोगासाठी, दुखण्यासाठी असतो. मित्रांनो, आपल्या जीवनात कधी ना कधी आजार, शारीरिक त्रास किंवा मानसिक अस्वस्थता येतेच. अशा वेळी औषधोपचारासोबत अनेक जण श्रद्धेने गुरुचरित्राचे पारायण किंवा विशिष्ट अध्यायाचे वाचन करतात. आज आपण जाणून घेणार आहोत की आजार, व्याधीच्या काळात गुरुचरित्रातील कोणता अध्याय श्रद्धेने वाचावा आणि तो कसा वाचावा. सर्वप्रथम एक महत्त्वाचे लक्षात घ्या, गुरुचरित्र हे श्रद्धा आणि भक्तीचे ग्रंथ आहे. त्याचे वाचन हे आध्यात्मिक आधार देऊ शकते, पण आपण आपला वैद्यकीय उपचार तर सुरूच ठेवावाच, त्यासोबत हा अध्याय वाचावा, त्यासोबत तारक मंत्र वाचावा. याने आपण जीही ट्रीटमेंट घेत आहोत त्याला नशिबाची साथ मिळते, दैवीय ऊर्जा प्राप्त होते आणि आपण जेही औषध घेत आहोत त्याचे फरक आपल्याला नक्की बघायला मिळतात. मित्रांनो, असे मानले जाते की श्री गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा आरोग्य, रोग निवारण आणि गुरुकृपेचा अनुभव देणारा अत्यंत प्रभावी अध्याय आहे. अनेक दत्तभक्त श्रद्धेने हा अध्याय वाचतात आणि श्री गुरूंना प्रार्थना करतात. जर तुमच्या घरात कोणी सतत आजारी राहत असेल तर सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. देवघरात श्री दत्त गुरूंचा फोटो किंवा मूर्तीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. त्यानंतर श्री गुरुदेव दत्त या नामाचा 108 वेळा जप करा आणि मग पूर्ण श्रद्धेने 14वा अध्याय वाचा. वाचन झाल्यानंतर श्री दत्त गुरूंना प्रार्थना करा, हे श्री दत्त गुरु, आमच्या घरातल्या सर्व शारीरिक आणि मानसिक व्याधी दूर करा. आम्हाला आरोग्य, धैर्य, सकारात्मक विचार आणि तुमची अखंड कृपा लाभू द्या. अनेक भक्त सलग 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस किंवा 40 दिवस हा अध्याय वाचतात. काही जण गुरुवारी विशेष पारायण करतात. हे सर्व श्रद्धेने आणि नियमितपणे केले तर मनाला शांती मिळते आणि गुरुभक्ती अधिक दृढ होते. जर स्वतःला हे वाचन करणे शक्य नसेल तर घरातल्या कोणत्याही सदस्याने हे वाचन केले तरी घरातला आजारी व्यक्ती ठीक व्हायला लागतो. त्याच्यासाठी आपण हे वाचन करायचे असते. त्यासोबत गुरुदेवाचा दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायला आपण विसरायचं नाही. लक्षात ठेवा, गुरुकृपा ही श्रद्धेने प्राप्त होते, त्यामुळे कोणतीही अपेक्षा न ठेवता मन शांत ठेवून विश्वासाने गुरुचरित्राचे वाचन करा. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी आजारातून लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करत असाल तर आजपासूनच श्री गुरुचरित्राचे 14वा अध्याय श्रद्धेने वाचायला सुरुवात करा. शेवटी पुन्हा सांगतो, औषधोपचार थांबवू नका. गुरुचरित्राचे वाचन हे श्रद्धेने आणि मानसिक बळ देणारे साधन आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.